बेळगाव रेल्वे स्थानकावर 30 डिसेंबर 2023 रोजी धूमधडाक्यात उघडलेले रेल्वे कोच रेस्टॉरंट फक्त 8 महिन्यातच बंद झालं आहे। स्थानकाच्या आवारात एका जुना ट्रेन कोचमध्ये उभारलेल्या या अनोख्या डायनिंग अनुभवाचा उद्देश प्रवाशांना आणि भेट देणाऱ्यांना 24 तास अन्न सुविधा प्रदान करणे असा होता। मात्र ग्राहकांची संख्या कमी असल्याने या सुविधेचा त्वरित समारोप झाला आहे। रेस्टॉरंट बंद झाल्यानंतरही जनतेमध्ये याच्या पुन्हा उघडण्याबद्दलची मागणी वाढली आहे। रेल्वे प्रशासनाने रेस्टॉरंट लवकरच पुन्हा सुरू होण्याची सूचकता दिली असली तरीही अधिकृत वेळापत्रक अद्याप दिलेलं नाही। या रेल्वे कोच रेस्टॉरंटचा भाग भारतीय रेल्वेच्या विस्तृत योजनेचा होता, ज्यात जुने वापरात नसलेले रेल्वे कोच विविध स्थानकांवर हॉटेलसारख्या कार्यशील जागांमध्ये रूपांतरित केले जातात। बेळगावच्या कोचची स्थापना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये करण्यात आली होती आणि रेस्टॉरंट डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आलं होतं। यामुळे हे स्थानक आणि स्थानिकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले होते, जेथे अनेक लोक अनोख्या सेटअपच्या छायाचित्रांसाठी भेट देत होते। रेस्टॉरंटला 24/7 चालवण्याची परवानगीही मिळाली होती। बेळगाव रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे 4000 प्रवाशांना सेवा देण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं होतं। प्रारंभिक लोकप्रियतेनंतर आणि आकर्षण निर्माण केल्यानंतरही कमी ग्राहकांमुळे याचा समारोप झाला। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।